नमस्कार मंडळी, कसे आहात? खुशालच असाल. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या खास दिवशी मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची वाटली. ती म्हणजे आपल्या व्हिडिओज खूप सारे जण प्रेक्षक बघतात, पण त्यापैकी बरेच जण असे आहेत की ते आपले व्हिडिओज आवर्जून बघतातही पण सबस्क्राईब करत नाहीत. त्यांच्यासाठी माझी एक कळकळीची विनंती. तुमच्या एका सबस्क्रायबरच्या बटनमुळे मला तुमच्या या ताईला खूप मोठी ऊर्जा मिळते. ते म्हणजे नवीन कंटेंट बनवण्यासाठी, नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे आमच्या पल्लवीधारा चॅनलला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं हे प्रेम आमच्यावर असंच वाढू द्या. नमस्कार मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मुंबईच्या सर्वात उंच आणि सर्वात श्रीमंत भागात जाणार आहोत. ते म्हणजे मलबार हिल. या टेकडीवर एकमेकांसमोर वसलेली आहेत मुंबईची दोन अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक उद्याने, कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन्स. एका बाजूला आहे लहान मुलांच्या आवडीचं ते प्रसिद्ध म्हाताऱ्याबाईचं बुटघर, तर दुसऱ्या बाजूला आहेत प्राण्यांच्या आकारात कापलेली हिरवीगार झुडपं आणि अरबी समुद्रावरचा मंत्रमुग्ध करणारा सूर्यास्त. पण या दोन्ही जागांमागे दडलेला इतिहास किती रंजक आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. मुंबईचं मुख्य पाण्याचं जलाशय, एक इंग्रज बॅरिस्टर, पारशी समाजाची अंत्यसंस्कारांची परंपरा आणि एक जुनी इंग्रजी बालकविता, या सगळ्यांचा संबंध या दोन उद्यानांशी आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर पाहूया या दोन्ही ठिकाणांचा इतिहास, भूगोल, तिथली वैशिष्ट्ये आणि तिथे कसं पोहोचायचं याची संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास आणि कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मलबार हिल हा मुंबईच्या दक्षिण भागातला सर्वात उंच भूभाग आहे आणि तो शहरातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित निवासी भागांपैकी एक मानला जातो. इतिहासात मुंबई शहर हे मूळचे 7 वेगवेगळी बेटं होती आणि मलबार हिल हा त्यातील एका बेटाचा भाग होता. पुढे या 7 बेटांना जोडून आजची मुंबई तयार झाली. या टेकडीच्या पश्चिम बाजूला हँगिंग गार्डन्स आणि त्याच्या अगदी समोर कमला नेहरू पार्क वसलेला आहे. या उंचीवरून एका बाजूला गिरगाव चौपाटी आणि प्रसिद्ध मरीन ड्राईव्हचा क्वीन नेकलेस असं ओळखला जाणारा दिव्यांचा वळणदार पट्टा दिसतो, तर दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र पसरलेला दिसतो. याच परिसरात राजभवन, अनेक हेरिटेज इमारती आणि पारशी समाजाचे प्रसिद्ध टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे दखमा सुद्धा आहेत, ज्याचा संबंध थोड्याच वेळात आपण हँगिंग गार्डनच्या इतिहासाशी जोडून पाहणार आहोत. मुंबई महानगरपालिकेने या टेकडीखाली शहराला पाणी पुरवठा करणारे मोठे जलाशय बांधले होते आणि नेमकं याच जलाशयांवर या दोन्ही उद्यानांची रचना केली गेली आहे. हाच या दोन्ही उद्यानांच्या जन्माचा गाभा आहे. हँगिंग गार्डन्सला अधिकृतपणे फिरोजशाह मेहता गार्डन्स असं नाव आहे. या उद्यानाची उभारणी सन 1880 मध्ये सुरू झाली आणि 1881 मध्ये ते पूर्ण झाले असे मानले जाते. पुढे सन 1921 मध्ये या उद्यानाचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आणि ते स्वरूप आजही मोठ्या प्रमाणात टिकून आहे. या उद्यानाचं वैशिष्ट्य असं की ते मलबार हिलच्या उतारावर टप्प्याटप्प्याने म्हणजे टेरेस पद्धतीने बांधले गेलं आहे आणि याच उताराच्या रचनेमुळे याला हँगिंग गार्डन्स म्हणजे लटकणारी बाग असं नाव पडलं. या बागेच्या निर्मितीमागचं कारण मात्र निव्वळ सौंदर्यीकरण नव्हतं. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं एक मोठं जलाशय याच टेकडीखाली बांधलं होतं आणि नेमकं याच जलाशयाच्या अगदी जवळ पारशी समाजाचे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच मृतदेह ठेवण्याची पारंपरिक जागा होती. पिण्याच्या पाण्याच्या जलाशयावर या परिसरातून कोणताही दुष्परिणाम होऊ नये, पाणी दूषित होऊ नये यासाठी या जलाशयावर झाकण म्हणून हे टेरेस गार्डन उभारण्यात आलं असं अनेक इतिहासकार आणि स्थानिक नोंदी सांगतात. आजही जमिनीखाली 3 मोठी जलाशय आहेत. ते शहरात पाणी शुद्ध करून पुरवण्याआधी साठवण्यासाठी वापरले जातात. या उद्यानाला फिरोजशाह मेहता गार्डन्स हे नाव मुंबईचे प्रसिद्ध बॅरिस्टर आणि राजकीय नेते सर फिरोजशाह मेहता यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं. फिरोजशाह मेहता ही मुंबई महानगरपालिकेचे 4 वेळा अध्यक्ष राहिले आणि सन 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना मुंबईचा सिंह असं म्हटलं जाईल. त्यांच्या निधनानंतर म्हणजे सन 1915 नंतर हे उद्यान त्यांच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आलं.
आणि एक रंजक गोष्ट म्हणजे या उद्यानातील पायवाटांची रचना अशा पद्धतीने केली आहे की आकाशातून किंवा उंचावरून पाहिल्यास त्या PMG म्हणजे फिरोजशाह मेहता गार्डन्स या इंग्रजी आद्याक्षरांचा आकार तयार होतो. हे या उद्यानाच्या डिझाईन मधलं एक लपलेलं वैशिष्ट्य आहे जे प्रत्यक्ष चालताना सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. आता आपण पाहूया हँगिंग गार्डन्स मधील वैशिष्ट्ये आणि आकर्षणे. हँगिंग गार्डन्स मध्ये फिरताना सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे इथली प्राण्यांच्या आकारात कापलेली हिरवीगार झुडपं. हत्ती, उंट, घोडा, सिंह, हरिण अशा विविध प्राण्यांच्या आकारात इथली झाडं, झुडपं अत्यंत काळजीपूर्वक कोरलेली आहेत आणि माळी मंडळी नियमितपणे त्यांची निगाही राखतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे टॉपियरी आर्ट पाहायला आवडतं. याशिवाय उद्यानाच्या मध्यभागी एक रंगीबिरंगी फुलांचं घड्याळ आहे जे या बागेचं आणखी एक वैशिष्ट्य मानलं जातं. उद्यानात लाकडी आणि दगडी बाकांची सोय असून संध्याकाळी अनेक स्थानिक लोक इथे शतपावली करण्यासाठी, योगासनांसाठी किंवा नुसतंच निवांत बसण्यासाठीही येतात. पण या उद्यानाचं खरं आकर्षण म्हणजे इथून दिसणारा अरबी समुद्रावरील सूर्यास्त. संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडे तोंड करून बसलं की सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना दिसतो आणि संपूर्ण आकाश केशरी गुलाबी रंगांनी भरून जातं. हेच दृश्य पाहण्यासाठी दररोज संध्याकाळी शेकडो पर्यटक आणि स्थानिक नागरिक इथे गर्दी करतात. उद्यानातून खाली गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा नजाराही स्पष्ट दिसतो जो रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळेसारखा चमकतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया कमला नेहरू पार्कचा इतिहास. हँगिंग गार्डनच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे वसलेला आहे कमला नेहरू पार्क. या उद्यानाची स्थापना सन 1952 मध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय बाल उद्यानांपैकी एक मानलं जातं. या उद्यानाला हे नाव देण्यात आलं आहे कारण कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ. कमला नेहरू या भारताच्या पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचाही सक्रिय सहभाग होता. महिलांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्यात आणि सामाजिक कार्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. कमला नेहरू पार्क सुमारे 4000 चौरस यार्ड इतक्या क्षेत्रफळात वसलेलं आहे. सुरुवातीच्या काळात हे उद्यान अगदी साधं होतं, मात्र कालांतराने यात लहान मुलांसाठी विविध खेळण्याची साधनं, हिरवळ आणि सुशोभित बगीचे जोडले गेले. सन 2017 ते 18 मध्ये मुंबई महानगरपालिकेने या संपूर्ण उद्यानाचा मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण केलं आणि 22 फेब्रुवारी 2018 रोजी ते पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. या नूतनीकरणानंतर उद्यानात रंगीबिरंगी ॲम्फीथिएटर, कलात्मक शिल्प आणि लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित खेळणीही बसवण्यात आली. या उद्यानाची निगा मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअरिंग खात्याकडून राखली जाते कारण याही उद्यानाखाली हँगिंग गार्डन प्रमाणे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी व्यवस्था आहे. त्यामुळे ही दोन्ही उद्यानं केवळ फिरण्याची ठिकाणे नसून मुंबईच्या पाणी पुरवठा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग लपवणारी हिरवळ आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपण बोलूया प्रसिद्ध बूट हाऊस म्हणजेच म्हाताऱ्या बाईचं जोडं. कमला नेहरू पार्कचं सर्वात मोठं आणि सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे इथलं महाकाय बूट हाऊस म्हणजे जोड्याच्या आकाराचं घर. यामुळेच या उद्यानाला मुंबईकर आवर्जून शू पार्क असंही म्हणतात. हे बूट हाऊस एका जुन्या इंग्रजी बालकवितेवरून प्रेरित आहे ज्याची सुरुवात होते देअर वॉज अन ओल्ड वुमन हू लिव्हड इन शू अशी. या कवितेत एक म्हातारी बाई इतक्या मोठ्या जोड्यात राहते की तिला तिची इतकी मुलं सांभाळताही येत नाहीत अशी गमतीशीर कल्पना केलेली आहे. याच कवितेला प्रत्यक्षात उतरवत इथे एक मोठं निळ्या आणि इंद्रधनुष्य रंगांनी सजवलेलं बूट आकाराचं बांधकाम उभारण्यात आलं. या बूट हाऊसची रचना सोली अर्सीवाला यांनी केली होती. ते मुंबईत महानगरपालिकेत पर्यावरण अधिकारी म्हणून काम करत होते. या बूट हाऊसमध्ये आतून पायऱ्या असून लहान मुलं आत जाऊन वर चढू शकतात आणि वरून संपूर्ण उद्यानाचा नजाराही पाहू शकतात. लपतडाव खेळण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हे ठिकाण मुलांचं आणि कुटुंबाचं आवडतं ठिकाण बनत गेलं. काही वर्षापूर्वी वीज पडल्यामुळे या बूट हाऊसचं नुकसान झालं होतं, मात्र महानगरपालिकेने त्याची पुन्हा दुरुस्ती करून त्याला पूर्वीचं आकर्षण रूप दिलं आहे. बूट हाऊस शिवाय या उद्यानात मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे, मेरीगो राऊंड आणि जंगल जिम अशा विविध खेळांची सोय आहे. तसंच
इथे एक निरीक्षण गॅलरी आहे, जिथून गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा सुंदर नजारा दिसतो, विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी. आता जाणून घेऊया या दोन्ही उद्यानांपर्यंत कसं पोहोचायचं. ही दोन्ही उद्यानं मलबार हिल परिसरात वायकेश्वर रोड जवळ एकमेकांसमोर वसलेली आहेत. रेल्वेने येणाऱ्यांसाठी सर्वात जवळचं स्टेशन आहे चर्नी रोड, जिथून टॅक्सी किंवा रिक्षाने साधारण 20 मिनिटात तुम्ही इथे पोहोचू शकता. रस्त्याने येणाऱ्यांसाठी मरीन ड्राईव्ह वरून वायकेश्वर रोड आणि रिज रोड मार्गे इथे सहज पोहोचता येतं. दोन्ही उद्यानांमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे आणि कोणतंही तिकीट काढावं लागत नाही. या दोन्ही उद्यानांची वेळ साधारणपणे पहाटे 5 ते रात्री 9 अशी आहे. त्यामुळे लवकर सकाळी फिरायला येणाऱ्यांपासून ते संध्याकाळी सूर्यास्त पाहायला येणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी ही उद्यानं खुली असतात. एका भेटीत साधारण 1 ते 1.5 तास सहज घालवता येतो. दोन्ही उद्यानं एकमेकांसमोरच असल्यामुळे एकाच फेरीत दोन्ही ठिकाणं आरामात पाहून होतात. त्यामुळे मुंबई फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या यादीत ही जागा हमखास असलीच पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्ही या दोन्ही उद्यानांना भेट देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम, पावसाळ्यात इथे जाणे टाळावं, कारण या काळात गर्दी कमी असली तरी काही भाग निसरडा असू शकतो. तसेच पावसाळ्यात इथून समुद्राचं आणि आकाशाचं दृश्यही धुक्यामुळे अस्पष्ट दिसू शकतं. सर्वोत्तम काळ आहे ऑक्टोबर ते मार्च या हिवाळी महिन्यांचा, जेव्हा हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. जर तुम्हाला सूर्यास्ताचं सुंदर दृश्य टिपायचं असेल तर संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान हँगिंग गार्डन्समध्ये पोहोचणं उत्तम. लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर कमला नेहरू पार्कमधील बूट हाऊस आणि खेळण्यांचा विभाग आधी पाहावा, कारण संध्याकाळी इथे गर्दी वाढते. उद्यानाबाहेर पॉपकॉर्न, फुगे, चणे, शेंगदाणे विकणारे अनेक फेरीवाले असतात, जे मुलांसाठी आणखी एक आकर्षण ठरतात. दोन्ही उद्यानांच्या आजूबाजूला राजभवन, बाणगंगा टँक आणि वायकेश्वर मंदिरासारखी इतर ऐतिहासिक ठिकाणेही आहेत. त्यामुळे वेळ असल्यास ती सुद्धा एकाच फेरीत तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, मुंबईच्या मलबार हिलवरील ही 2 उद्यानं म्हणजे केवळ फिरण्याची ठिकाणं नाहीत, तर मुंबईचा इतिहास, तिची पाणी पुरवठा व्यवस्था, पारशी समाजाची परंपरा आणि स्वातंत्र्य लढ्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची आठवण एकत्र जपणारी जागा आहे. एका बाजूला प्राण्यांच्या आकाराची हिरवीगार झुडपं आणि अरबी समुद्रावरचा सूर्यास्त, तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांच्या हास्यानं भरलेलं बूट हाऊस. हा सगळा अनुभव एकाच ठिकाणी मिळणं हेही खरंच खास आहे. पुढच्या वेळी मुंबईत आलात तर या दोन्ही उद्यानांना आवर्जून भेट द्या आणि हा अनुभव स्वतः घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातील अशाच अनोख्या आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही या दोन्ही उद्यानांना भेट दिली आहे का आणि तुमचा अनुभव कसा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र.